jungle. शासनाने जुने निकष बाजूला ठेवून सध्याच्या बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी. आमदार विश्वजित कदम अंकलखोप आणि नागठाणे येथील नुकसानग्रस्त बागेची केली पाहणी. मंगळवारी पलूस तालुक्यासह सांगली जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. या संकटकाळात बळीराजाला आधार देण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी कृषी व सहकार राज्यमंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी आज सोमवारी प्रत्यक्ष बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. आमदार विश्वजित कदम यांनी अक्कलकोप येथील शेतकरी राहुल बिरनाळे यांच्या केळीच्या बागेची आणि नागठाणे येथील प्रमोद पाटील व दिलीप कुलकर्णी यांच्या द्राक्ष बागेची सविस्तर पाहणी केली. वादळी वाऱ्या व गारपिटीमुळे केळीच्या आणि द्राक्षांच्या काडींचे मोडतोड होऊन अतिशय मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अशी त्यांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी उपस्थित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना विनाविलंबाने सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यावर आसमानी संकट कोसळले असून मी स्वतः कृषी मंत्री आणि महसूल मंत्र्याकडे पाठपुरावा करून बळीराजाला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील. शासनाचे जुने निकष बाजूला ठेवून सध्याच्या बाजारभावाप्रमाणे शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी आमदार कदम यांनी यावेळी केली. एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही देखील त्यांनी ग्रामस्थांना दिली. या पाहणी दौऱ्यात पलूसच्या तहसीलदार दीप्ती रेठे, कृषी विभागाचे कांबळे विकास गट विकास अधिकारी राजेश कदम, जिल्हा परिषद सदस्य सुदीप गडदे, पलूस पंचायत समितीचे उपसभापती वैभव उगळे तसेच अंकलकोप व नागठाणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. गेल्या काही दिवसांपूर्वी जो संपूर्ण पलूस तालुक्यात आणि सांगली जिल्ह्यात जे गारपीट झाली, त्या गारपिटीमुळे सांगली जिल्ह्यातील आणि विशेष करून पलूस तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांच्या फळबागा असतील, द्राक्षाच्या बागा असतील याचे नुकसान झालेले आहे. आणि त्याची पाहणी करता आज शासकीय सर्व तहसीलदार, PDO, कृषी खात्याचे अधिकारी आणि आम्ही सगळेजण इथं आहोत. अंकलकोप गावातलं क्षेत्र पलूस तालुक्यातलं सर्वात जास्त बाधित झालेलं आहे आणि निश्चितच या गारपिटीमुळं शेतकऱ्यांवर आता एक मोठं संकट ह्यातनं कोसळलेलं आहे. परंतु एक ह्या पलूस कडेगावचा लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही आणि शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर आता पंचनामे तर झालेलेच आहेत. मी तोंडी सूचना अधिकाऱ्यांना दिल्याच होत्या, पंचनामे तातडीने करा. आणि त्यानुसार जवळजवळ मला वाटतं 90% पंचनामे झाले असतील, काही 5-10% राहिले असतील ते आज होऊन जातील. परंतु शासनाकडनं तातडीने मदत मिळावी ही मागणी मी शासनाला, कृषी मंत्र्यांना, महसूल मंत्र्यांना करणारच आहे. त्याच्या व्यतिरिक्त जुने निकष न ठेवता सध्याच्या बाजारभावाप्रमाणे जे काही शेतकऱ्यांचं या फळबागा लागवडीकरता जे काही रक्कम जाते त्याचा एक व्यवस्थित हे करून मोजमापन करून त्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि योग्य दर शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने ह्यातनं आज मदत झाली पाहिजे.